दिन होते ते 4-5 दिवसाला. त्याची अवस्था हा. सर्कस मध्ये कसं होतं सर्कस मध्ये आणि दोन माणसाची वरनं ट्रकची लेवल ट्रकच्या लेवलनं ह्या वायरच्या वर माणसं गाडी होती. कुठनं कशी आली तर कुठे आली आहे? टप्प्यावरनं ती कुठं तशी आली ह्याला कोण धडाकलं नाही फक्त हीच पोल नाही ती पलटी ऑटोमॅटिक गाडी सुद्धा वरनं अशी फिरत होती. होय कोण कोण या तुम्ही आता दररोज ऍक्सिडेंट बघता हो. किती ऍक्सिडेंट आहे म्हणायचं अहो, ही 15-20 जगातची नाही. हा. 20 झालं की, पण माणसं 15-20 ती मिली असतील हा. इथं जाग्यावर बरोबर जाग्यावर 15-20 तिथनं जाताना सुद्धा इथं रक्ताचा आणि पेट्रोलचा वास येतोय हा इथं आळीचा. जाताना येताना बघा की छपड्या किती पडलेल्या गाड्या मोडलेल्या अहो, ह्या बाई काही काय गाड्या त्याला उडती त्या अक्कल इथल्या पाहिजे घराला का? कशा येऊ ना म्हणे. हा. येऊ ना म्हणे गाडी अशा म्हणून ह्या रानात येते त्या. हा, लेकरं बाळाला आमच्या आहे घरात हा एखादं घर उद्ध्वस्त होईल लेकरं बाळ आहेत, ती आमचं शेतला कळत नाही का त्या बरोबर आणि दुर्वा दळाला उडत हा दुरळा जाऊ देऊ मी म्हणतो कसं बी सहन करायची पण ही माणसं जरी आमच्या घरावर येऊन जर एखादी गाडी अटकली तर राहील का त्याचं काय 5 वर्ष झाले तरी 5 वर्ष होऊन गेली अक्कल पाहिजे त्याला त्या मंत्र्याला त्याच्या ह्या काय तुम्ही होता नाही तर हा? हा हा मोठ्या मोठ्या बोल तुझ्या आई बाप गेली तर कसं होईल रे म्हणा बरोबर बरोबर तुझ्या आई बाप जर मेली इथं येऊन तर तुला कळ लागेल का नाही वाशी जर देखरेख कर ही बरोबर पता वाचतो आज बरोबर आज लय ठिकाणी म्हणजे 10 जागी होतो ना 5 गाली होतो रोज बरोबर. एका बाजूला काय म्हटलं बोला पासून 7 किलोमीटर अंतरावर असणारे गुळदेव गाव तुम्ही ह्या रस्त्याने किती वेळा या जागेमध्ये रोज दररोज करता गेल्या 15 वर्षापूर्वीपासून ह्या रस्त्याची इतकी बिकट अवस्था आहे सरकारचे डोळे उघडतात का 10-12 कुटुंब गेल्यानंतर तिचे डोळे उघडतील तर कोणती साळुंकी मॅडम आहे त्यांना अति तातडीने तिथलं काम करण्यात यावे हा. अशी त्यांना नम्र विनंती आहे मी आत्ता एका मॅडमला कॉल केला ती म्हणले साळुंके मॅडमकडे आहे ही काम सोलापूर जिल्ह्यातील कुणाकडे काम आहे त्या मॅडमनी मला फोन करावा माझा नंबर घ्या 70 35 85 53 53 हा. कांता डाले मसवड मी पण न्यूजवालाच आहे बरोबर. प्रतिनिधी आहे बरोबर तालुक्यात बरोबर नाही तर खूप बेकार परिस्थिती आहे अहो परिस्थिती लईच बेकार आहे इथली बरोबर येणाऱ्याला साईन करता येत पण आम्ही कशी साईन करायची जवळ आहे आम्ही बरोबर आमची जत्रा बात्रा बारकी पोरं लेकरं वाहनात फास्ट येणारी वाहनं जर त्याच्यात गेलं तर मरलं ती बी बरोबर मग तो बी राहून आमचा कंचा उपयोग आहे बरोबर पहिले तुम्ही इथं फाशी घ्या मग बरोबर जे मंत्री आहे त्याने येऊन फाशी घ्या इथं होईना ना म्हणून तुम्ही सांगा तुम्ही दररोज ऍक्सिडेंट बघता येतो ऍक्सिडेंट लय हा? बघितले लय बघितले किती झाला आतापर्यंत ऍक्सिडेंट लय म्हणजे 20-25 ऍक्सिडेंट झाले तिथं हां चालूला मग इथं तुम्ही तक्रार वगैरे दिली असेल तक्रार लय भरपूर दिली तक्रार हां पण कोण दखलच घेत नाही मंत्री सुद्धा दखल घेत नाही हां हां ह्या रस्त्यावरती सुरुवातीला जिथून गाडी ह्या कच्च्या रस्त्यावरती उतरते त्या लोकेशनला मोठ्या प्रमाणावर गाड्याचं ऑइल चेंबर फुटलेलं दिसून येतंय तिथं ऑइल गळती झालेलं आहे आणि या ठिकाणी एक फक्त बोर्ड लावलेला आहे रस्ता अरुंद आहे म्हणून लावलेला आहे रस्ता कच्चा आहे रस्त्याचं काम बाकी आहे अशा स्वरूपाचं बोर्ड नसून फक्त रस्ता अरुंद आहे असा बोर्ड आहे मात्र तिकडून येणाऱ्या गाडीला कुठल्याही स्वरूपात हे दिसत नाही आणि इथल्या ठिकाणी हा उतार आहे त्या उताराच्या लोकेशनला येणाऱ्या गाडीला हा अंदाज येत नाही त्यासाठी स्पीड डिवायडर किंवा स्पीड ब्रेकरची गरज होती मात्र तशी काही व्यवस्था करताना दिसत नाहीत तिकडून येणाऱ्या गाडीला समोर येणाऱ्या मोटरसायकलवाल्याला पूर्णपणे जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतो आज ही जी काही ॲक्सिडेंट झालेला आहे ही गाडी जवळजवळ 4 ते 5 वेळा पलटी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये असणारं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाची एक इतकी भयानक अवस्था होती हे बघताना थरकाप होतोय आणि त्याच्यामध्ये जे काही झाले ते आता दवाखान्यात त्यांना नेलंय तिथून समजेल पण ह्या रस्त्याला आता सध्या इथं जे काही स्थानिक उपलब्ध आहे किंवा माझं स्वतःचं मत आहे आता चालूला JCBनं हा रस्ता बंद केला पाहिजे स्वतः मी बंद केला पाहिजे असं मला स्वतःला एका वाटतं बाजूला पण प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण हा रस्ता मोठ्या प्रमाणातल्या वाहतुकीचा रस्ता आहे ह्याच्यावरती कुठलीही रस्ता व्यवस्था नाही आतापासून बंद करायला आम्ही चालूच करणार आहे आमच्या इथं जर घोटाळा झाला काय घरावर गाडी एखादी आली तर आम्ही काय केलं पाहिजे बरोबर
मला सांगायचं आहे की एका बाजूला सरकार तुम्हाला निधी देते, शासनाचा निधी निधी देऊन आम्ही टकुऱ्यावर कर्जमाफी. फिरू का? आमचं जसं बघू का ती निधी हुडकत बसू. एका बाजूला कर्जमाफी करते, एका काय नको बाजूला आम्हाला तुम्ही- कर्जमाफी त्यानं स्वतःनं शासनानं करून देणं. आम्हाला गरज नाही त्याची. बरोबर आम्हाला काय नुकसान झाली की आम्ही गप बसत नसतो मग. बरोबर आम्ही दुरळ्या खाऊन खाऊन मरायला लागलो इथं. आमची पिकं उद्ध्वस्त झाली दुरळ्यानं. आणि रोज एक ऍक्सिडेंट आहे, मरताय आज रोज एक. त्याचा वास आम्ही घेऊन मरू का? पेट्रोल शिवाय रक्ताशिवाय इथं रोडवर वास येणं नका त्याचा. आज तुम्ही याला जाणारी 5 मिनिटं म्हणताय आम्हाला वास येतोय. आम्ही रोज इथं कसं काढायचं? हा? अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.